विषय पाहू. संकल्प प्रवाहान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनस्सैवेंद्रिय ग्राम विनियम्य समंजतः. भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये संकल्प कसे करायचे आणि ते आपल्या कामांमध्ये कसे लावायचे त्याचा अर्थ समजावून सांगतात. संकल्प प्रवाह अभ्यास करता करता भगवान श्रीकृष्ण 6व्या अध्यायामध्ये समजावून सांगतात अर्जुनाला. अर्जुना रेकॉर्डिंग लावले कुठे आता तारीख सांगा. 19 आज शुक्रवार दिनांक 19/9/2025 ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 24. हे खूप उंच गेले वाटतं. श्लोक क्रमांक 24 अध्याय क्रमांक 6. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनस्सैवेंद्रिय ग्राम विनियम्य समंजतः. अर्जुना, अभ्यास करताना सर्वांना मनावर विजय कसा मिळवायचा हे समजत नाही. आपल्याला अजून होतंय काय तसं नाही. मन आहे का आता शिल्लक? काय सांगा आहे? तुमचं आहे वाटतं अजून. मला नीट सांगा विचार करून. मन आहे का? म्हणजे सिनियर सांगा, ज्युनियर थोडे राहिले. आता ज्युनियर कोणीच नाही येत. सांगा आमचं असं नाही करताय. सांगा की मन आता आहे का? नाही मन. बरोबर, खात्रीने सांगा, नीट विचार करून सांगा. किती जणांचं मन आहे आता? मनाचं लक्षण काय? चंचलम ही मनात कृष्ण प्रमाती बलवत दृढ. तुम्हाला माहिती आता आपल्या स्वभावामध्ये चंचलता आहे का? नाही. त्याच्याने आपण शोधायचं आहे. घरी असा अभ्यास करत जा मनातल्या मनाला अभ्यासाची मोहर लावा. याच्यात आहे अर्जुना, मनाशी अभ्यासाची मोहर लावी असा एक शब्द आहे. व्यवहार हातामध्ये काही का असेना, भक्ताने काय करायचं आहे? मनामध्ये सतत अभ्यासाचं चिंतन पाहिजे. काय होते मला सांग. आपण एक समजा तुम्ही बाळाला दूध पाजताय वाटीने चमच्याने असं ग्रेट करा. मांडीवर बाळ आहे, तुम्ही त्याला फीड करताय. मनात काय विचार येतो? हा मग झालं. मग आमचे सर्व शिष्य पूर्णत्वाला जातील. ज्यांचं कर्मच करताना संकल्पही नाही विकल्पही नाही ते खरं कर्म आहे. बरोबर, कर्म अर्पण करतात तेव्हा ते गेलो आणि संकल्प विकल्प नाही दुसरे म्हणून तेही संपलं. मिळून काय झालं? कर्मलेस असं व्हायला पाहिजे. तुम्ही झालेलेच आहात असं माझी खात्री आहे, पण तुम्हाला ते कळत नाही की आपण कसं सांगावं. सतत कोणत्या तरी कामाचा कर्माचा विषय बुद्धीमध्ये नसावा. बरं वाटतंय ना? येत नाही. हा येत नाही. बरोबर, म्हणजे आपल्याला काय करायचंच नाही. आता करणाऱ्यांना विचार कितीही घाई असली तरी इथे जो अभ्यास शिकतो त्याला ती घाई वाटत नाही. कर्म पुढे दिसेल, एक झालं आता ते करायचं ते झालं, पण अशी मनाची घाई नाही होणार. मुलगा आता काय करू असं होणार नाही, होत नाही. होईल असं वाटतं, होईल. मनात निश्चिंतता आहे. कर्म करतोय कोण? आता सांगा एक एक प्रश्नाची उत्तर. कर्म आपण करतो का? मग कोण करतं आतून? इंद्रिय करतात. हा इंद्रिय. बरं, इंद्रिय तर बाहेरच आहे, पण इंद्रियांचंच कर्म चालना कोण देते? इंद्रियाला शक्तीची चालना आहे. शिष्यांमध्ये म्हणजे भक्तांमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये हा फरक आहे. इंद्रिय चालतात, कोण चालवतो हा विषय आहे. आपला अध्यात्म सूक्ष्म आहे ना. भगवद्गीता जर पुढे घेतली तर मला असं सांगावंच लागेल. इंद्रिय चालतात. समजा तुम्ही भाजी निवडताय, तुम्हाला फारसं ठरवून काय कालपासून आठवण नाही करावी लागत. फ्रीज उघडलं की भाजी दिसते,
माझे दिस असं ना आपले कधी व्हायची भाजी ना कधी व्हायची भाजी नाही, असं नाही कधी. असं होत नाही नाही. होत. त्याचं नाव चंचलता आहे. काय इथे आहे श्लोक, संकल्प प्रभवान का. एकदा बुद्धीमध्ये सकाळी उठल्यावर ठरवलं आपल्याला आता हे सगळं करायचं. तुम्ही लक्षात आणा ही कर्म मी साधी साधी उदाहरणार्थ घेतली. अशीच मोठी मोठी कर्म. आता समजा आता कुठल्या मोठ्या माणसाचं सांग, खूप मोठी मोठी कर्म काहींना असतात. कलेक्टर आहे आणि तो भक्त आहे, तर त्या भक्ताला सांगावं नाही लागलं आहे फाईल पुढे आली की तो सगळं चेक करणार. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी कर्म करताना तेवढीच सावधगिरी पण असावी लागेल. ती असते भगवत भक्ताच्या ठिकाणी. कोणीही काय म्हणायचं त्याला, बेसावध राहायचं नाही. कर्म करताना बेसावध नाही. असं नाही अवस्थाली म्हणून भाजीत मीठ जास्त पडलं, नो. असं होतं का कोणाचं? नाही होत. म्हणजे मग बरोबर चालली गाडी. उलट छान होतं. हा. व्यवस्थित करणं. उलट भाजी नेहमीपेक्षा छान झाली असं होतं. हा, नेहमीच्या माणसाने केली आणि आज वर्षाताईंनी भाजी केली, त्यात काय झाले, सगळं परमेश्वराचा रस उतरलाय हो त्या भाजीत. का उतरलाय तर तुम्ही साधना करता. साधना करता करता तुमचं नाम होतंय, तुमचे संकल्प विकल्प जात आहे आणि प्रत्येक कर्म काय होतंय, अर्पण. ज्याचं कर्म अर्पण होतं ना तो शुद्ध झाला. कधीच शंका आणू नका मनात. तो शुद्ध झाला, त्याला काहीही कसलीच अशुद्धी राहिली नाही. मनात तरी येतं का आपल्या मी अशुद्ध आहे असं येतं का? आंघोळ नाही केली एखाद दिवशी तरी, आंघोळ नाही केली तरी बुद्धीत कधीच येऊ नये मी पारवसा आहे. मी म्हणजे कोण आहे आता? तो आहे का पारवसा? नाही. खाली आता देहाचा मी जर राहिला तर देह पारवसाच आहे. पण आता मी म्हणजे कोण झालाय तुमचा? हा, ते आहे होते का बघा तरी जाऊ नये. इतकं झालं पाहिजे तेव्हा तप पूर्ण झालं. ब्रह्मानंद स्वामी ध्यानाला बसायचे. एक दिवस ब्रह्मानंद स्वामी म्हणजे परमहंसांचे वडील इथेच त्यांच्या नारायणपेठेत त्यांच्याजवळ होते ते शेवटपर्यंत. ध्यानाला मांडी घातली, सहजासन किंवा सिद्धासन नाही, सहजासन घातली, अशी बैठक लावली, डोळे बंद केले की ती बैठक 36 तासाहून पुढे जायची. किती तास? मग गुरुजी आवाज द्यायचे, दादा 3 दिवस काल आंघोळ राहिली, आता आज तरी आंघोळ. अरे बाळकृष्णा कशाला मला जाग करतो, आंघोळ कधीच झाली माझी, नको मला डिस्टर्ब कर, असा शब्द आहे. गुरुजींनी समक्ष आम्हाला सांगावं. असे ज्याचे शब्द येतात, ज्याला देहाचं पारोसे पण कळतच नाही, भगवंताच्या ध्यानापुढं तो खरा पारोसा राहिलाच नाही. त्याला भगवंतावर प्रेम करा असं आहे. विश्वकर्माचं यांना करायचं होतं, मला वाटलं मी आंघोळ करून करतो. म्हणजे आपला आत्मा पवित्र आहे. नाही तुम्ही नाही आंघोळ केली तर चालेल. सत्रे त्यांनी केलं. म्हणजे असं आता परवा होती ना, ठीक आहे, पहिलेच सकाळीच करावे लागलं. आता म्हणजे नाही. पण नाही झाली एखादी दिवशी लवकर आली विश्व. सोळ ओळ हां. हे जे आहे हा? कोणताही अतिरेक नाही. हा, अतिरेक कर्मठपणा येतं ना, कर्मठपणा. कर्मठपणा नाही. कर्मठपणा येतो. कोणताच अतिरेक नाही. त्या ठिकाणी आपण प्रवासात असतो, कुठे आपली आंघोळ होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं का मी फार घाण आहे, मी फार घाण, असं होतं का? होत नाही. आम्ही तर ना अमरनाथला आंघोळ 2-3 होतच दिवस नाही. आंघोळीचे दर्शन होतच करायला नाही. गेलो. हा, म्हणजे आंघोळीला पाणीच मुद्दाम नाही राहायचं. होता, आंघोळच नाही. मुद्दाम राहायचं नाही. होतच नाही आंघोळ. प्रवासामध्ये अमरनाथ. आणि अमरनाथला तर एवढी गर्दी. मनात संकल्पच नाही आला पाहिजे. आम्ही पहाटे 3 वाजता पूजा केली अमरनाथ. निसर्ग घालतो ना आंघोळ अमरनाथला. ठीक आहे, बोलू नका, बोलू नका. विषय ऐका, विषय म्हणून ज्ञानोबराय सांगतात किंवा भगवान श्रीकृष्ण संकल्प प्रभवान कामा. आणि केवळ तप पूर्ण झाल्यावर अर्जुना केवळ संकल्पाने आपलं काम झालेलं असलं पाहिजे. आता पुढे चला बरं.
केवळ संकल्पाने आपलं काम होणार इतकी तपश्चर्या झाली पाहिजे. आता तुम्हाला कामावर जायचंय समजा, थोडंच 5 मिनिटं उशीर झाला. आम्हाला हे गुरुजी आडाखे शिकवायचे. आम्ही होतो ना गुरुजींच्या पुढे. गुरुजी उशीर होतो, रोज वेटर रागवतो. आडाखा संकल्प करा जागेवर. आणि संकल्प तोंडाने करायचा आहे का? नाही. कशाने करायचा आहे? मनाने किंवा श्वासाने. श्वास वर घ्या. तुमच्या श्वासावर खूप अध्यात्म अवलंबून आहे. खाली कोण राहणार आहे नंतर? मन, बुद्धी का श्वास? नंतर गेल्यानंतर खाली कोण राहणार आहे? कोणाच्या शरीरच फक्त प्रपंचात राहणार ना. गुंतणार आहे? मन. मनाचा एक प्रपंच असतो स्वतःच आत. तोच पहिला गुंडाळायचा आहे ध्यान करताना. मनाचा प्रपंच फार वाईट. आणि मनच आपल्याला गुंतवतंय खाली. तो फार त्याच सगळं असतं गुंतवणं. मी गेले आता तर मागचं कसं होईल? पुढे लवकर उठून बाळाला दूध पाजेल का नाही पाजणार? कसं होईल? मग जाऊ का नको? जागेवर सगळं सोडता आलं पाहिजे. जायचीच वेळ आली तर. आणि एक दिवस कधीतरी काय करायचं आहे? तुम्ही चिरकर का फिरकर सोडावंच लागतं. त्याची सवय आत्ताच कर्म झालं नाही का हे काही लावून घेऊ नका. ओम तत्सत ब्रह्मा किंचित श्वास ओम तत्सत ब्रह्मा असं म्हणून नंतर देह देखील ईश्वराला द्यायचा आहे आपल्याला. तो सुद्धा अर्पण करता आला पाहिजे. इथपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना संकल्प प्रभवान कामा. तुझी सगळी कामं तू संकल्पाने कर. शुद्ध संकल्प करायला शिक पहिल्यांदा. आता चाललोय आपण काय रेल्वेचं तिकीट काढायचं समजा. आज का बरं तिकीट येते रेल्वेचं तिकीट काढायला चाललंय आणि इथंच घुटमळतोय इथंच. आणि मनावर मिळेल का नाही कोणास ठाऊक. असं काय व्यक्तींचं असतं, मिळेल का नाही कोणास ठाऊक, मिळेल का. तिथे गेल्यावर नाहीच मिळत. निगेटिव्हिटी जेव्हा तुमच्या बुद्धीत असते तेव्हा ते नाहीच होत. म्हणून अर्जुना बुद्धीला, श्वासाला, संकल्पाला पॉझिटिव्ह बनव. संकल्प करताना योग्य तो कर. लेक बाळणपणाला गेली आणि इथंच आई म्हणते नाही काय होतंय कोणास ठाऊक, धड होते की नाही कोणास ठाऊक. असं काही बायका असतात. धड होते की नाही कोणास ठाऊक, काय होतंय कोणास ठाऊक. मग काहीतरीच होतं तिकडे. आमच्या वर्षाताईंचा 11:15 मला फोन आला. किती वाजतात? 11:15. आई साहेब सुनबाई आत्ता तेव्हा आपला हा होता करोनाचा काळ होता आणि डॉक्टरांनी त्यांच्या सुनबाईला पण थोडासा करोना आहे म्हणजे प्रेग्नन्सी ते नको आहे ना. तर त्या खूप घाबरल्या होत्या सगळे जरा. त्यांनी मला आता फोनवरच मी होते ते आणि बाई आली. 11:15 का 12 फोन आला. आई साहेब आत्ता डॉक्टर म्हणतात डिलिव्हरी होईल. तर कसं काय होईल? म्हटलं घाबरू नका. कोणता मंत्र दिला? हा. आणि त्यांनी असं सांगितलं की यांना जर हे आहे काय झालेलं आहे करोना तर बाळाला नको व्हायला ही चिंता आहे. तर मी म्हटलं अगदी बरोबर. मग मंत्र करा. ओम जय प्रकृती नियमिनी नमः. हे आमचे खास मंत्र आहेत. प्रेमल सहस्त्रनाम ही एक देणगी परमहंसांनी तुम्हाला दिलेली आहे. ही देणगी परमहंसांची, माझी नाही. आज आपल्या आल्या नाहीत गुरुजरताई, त्यांनी ही देणगी दिली म्हणजे परमहंसांनी दिली. काय माहिती नाही पण परमहंस त्यांच्या स्वप्नात गेले, त्यांना उठवलं, त्यांना 4 वाजता ध्यानाला बसवलं आणि 1 नाही 2 नाही 8 दिवस 4 वाजता पहाटे ध्यानाला उठवून सहस्त्रनाम त्यांच्याकडून लिहवून घेतलं. प्रगट नाही केलं, लिहा म्हणाले. वही घ्या, मला तुम्हाला काय सांगायचंय. आणि प्रत्येक नाम सद्गुरूंनी सांगितलं. ओम जय पहिलं काय एकतत्वरूपिणी. एकतत्वरूप. प्रत्येक नामाचा आपण नंतर अभ्यास करू. ओम जय एक तत्वरूप. शक्ती स्वरूप आहे, तिचं एकच तत्व आहे. काय आहे? सोहम.
अंसा एक तत्व. ओम म्हणजे अनंत नामधारिणी शक्ती आहे, अनंत नामधारिणी. जगामध्ये सगळी नावं आहेत, जितकी तितकी तिच्याच बलावर आहे. सगळं शक्ती स्वरूप या प्रेमळ सहस्त्रनामामध्ये आहे. अजून आम्ही तुम्हाला काय सांगितलंच नाही. आता काय करायचं, आपलंच आपण कुठे स्तुती करता का म्हणून नाही सांगत. तिसरं नाम काय आहे? ओम म्हणजे भक्तवासिनी नमः. भक्तवासिनी. अनंत भक्त. प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये आहे. पुढं त्रैलोक्य निवासी. हा? नाही, ते शेवटी. आणि ओम म्हणजे त्रैलोक्य निवासी. भक्तवासिनी आहेच, पण इथंच नाही थांबली. कुठं आहे? त्रैलोक्य निवासिनी. फार मोठं केलंय. आहेच आहे. आहेच आहे. भक्त आहे ते सांगितलं गुरुजींनी आम्हाला. आहे. अखिलेश्वरी मैया नमः. म्हणजे सगळे अखिलेश्वरी शेवटी. मैया. आता नाहीये, पहिले पहिले विभूतेश्वरी नमः. संतेश्वरी नमः. सगळी विघ्नेश्वरी नमः. त्या नामांचं इतकं आश्चर्य आहे ना की ती थांबतच नाहीत. अनंत नामधारिणी. थांबत नाहीत ती नामं. पहा शरणम. तसं मी काय सांगत होते, कवचेश्वरी. हा. संकल्प प्रभवान का. अर्जुना, कोणतंही काम किंवा इच्छा, काम म्हणजे कोणती इच्छा प्रगट करताना नुसतं भोळं बनून नुसतं असं बोलू नकोस. संकल्प निश्चयाने बोल. संकल्प करून तुझं कर्म कर, कोणतं काम आहे. बरोबर. त्यक्त्वा सर्वान शेषता. सगळी कर्म करताना शेष कर्म जरी राहिलं तरी संकल्पपूर्वक ते वाटेला आला. मनसैवेंद्रिय एरवी कामं कशी होतात, मनाला येत तशी. प्रत्येक काम कसं मनात, झोपेतून उठले, गेलं तोंडाला, गेलं याला, आलं चहा प्यायला, काहीच नाही. संकल्प नाही, विकल्प काहीच नाही. नको आहे भक्तांचं. म्हणजे स्वतःला कळून सगळी कर्म करा. श्वास वर घेतला की जागृत अवस्था आहे. श्वासच कुठं गेलाच नाही वर, मग कसली अवस्था आहे? नॉर्मल माणसासाठी. नाही, एखादी वेळी चूक झाली की समजा की आपण नॉर्मल राहिलो म्हणून एक चूक झाली. स्वयंपाक करताना भाजलं तरी नॉर्मल आहात. संकल्प करायचा राहून गेला काय, बरोबर आहे. संकल्प करा, आता मी स्वयंपाकाला उभी राहिली, माझ्या हातून हे सद्गुरुनाथा व्यवस्थित स्वयंपाक करून घ्यावा, कुठे इजा होऊ नये असं म्हटल्यावर बघा बरं काय होणार नाही. संकल्प प्रभवान कामा. अर्जुना, प्रत्येक कामातला संकल्प प्रभाव देतो. म्हणजे संकल्प करूनच काम कर. मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंतर. तसं केल्याने अर्जुना हळूहळू मनसैवेंद्रिय ग्राम, मनाने जे जे संकल्प होतात ते थांबतील. संकल्प मनाने नाही, म्हणजे मनाला येतोय नाही, मनाने पण नाही. संकल्प कशावर करायचा आहे? श्वासावर. त्याला महत्व आहे. श्वास कुठपर्यंत जातो बोला. हा बरोबर. मग त्या श्वासावर इथे काय आहे? ब्रह्म आहे. श्वासावर जरी तिथपर्यंत नाही गेला इथपर्यंत, तरी जेव्हा ब्रह्माला कळलं की हे कामाचा व्हायचंय बाबा, एक मशीन सारखं आहे. नंतर मशीन काम करते. श्वास कधीच गेला, संकल्पही गेला, सगळं झालं आणि काम केलं जा. भगवान श्रीकृष्ण कसे काम करायचे पहा. त्यांचं चरित्र इतकं आगाध आहे आणि इतकं सुंदर आहे. बरोबर ही भगवद्गीता एकीकडे ठेवावी आणि भगवान श्रीकृष्णांचं कर्म पहा, म्हणजे चरित्र पहा. कुठेच त्यांचं असं विदाउट संकल्प कामच नाही. ते काम कोणाला मुक्ती देण्याचं असो, आता यशोदेच्या खांद्यावर चढून बसण्याचं असं, कोणते राक्षसाला मारायचं असं, कळलं. त्यांच्या इतकं चरित्र उज्ज्वल अजून कोणाचंच नाही. म्हणजे इतकी कर्म करणारा महात्मा, ज्याच्या वाट्याला महात्मा असून साक्षात भगवान असून इतकी कर्म आली कशी काय. म्हणजे या महात्म्याने प्रत्यक्ष कर्म कशी येतात हेही सुचवलं. किती छोटी छोटी कर्म वाट्याला आहे. कोणती कर्म आहे छोटं छोटं सांगा सांगा. छोटं छोटं कर्म म्हणजे कोणते? गाईला चरायला हा, गायला चारायला यशोदेने सांगितलं इथं फार खोड्या करतो, गायांना चारायला नाही.
हे कर्म हे कर्म ब्रह्माचं साक्षात ब्रह्म आहेत ना. एखादं ब्रह्म म्हणलं असं आहे हे काय माझं कर्म आहे का? सगळं केलं. हा? सगळी केली काम. सगळी काम घरी बोलून, पटकी बोलते. तोंडात यशोदेला सगळी ब्रह्मांड दाखवण्यापासून गायीची धार काढेपर्यंत सगळी कर. एकदा इंद्र वरून आले, म्हणले काय तुम्ही पर्वत उचलून दाखवणार काय आणि मी पाऊस पाडणार आहे. ते म्हणले पाडा बघू काय होते. माझ्या भक्तांना नका भिजवू म्हटले, माझ्या गायी आहेत तिथं. कृष्ण म्हणाले माझ्या गायी आहेत इंद्रा, नको एवढी खोड करू. म्हणले नाही तुम्ही पृथ्वीवर आहात तरी तुम्हाला एवढं महत्व आले आणि आम्ही स्वर्गस्थ देवता आम्हाला कोणी महत्वच देईना. दॅट इज द पॉइंट. आपलंच महत्व जात आहे म्हटल्यानंतर मनुष्य गलबलतो. तसं आहे देव पण गलबलतो. कृष्ण जन्माला आल्यानंतर इंद्राचं महत्वच गेलं. इंद्राला कोणीच विचारेना म्हणून हा राग आला इंद्राला. ते म्हणाले बघा मी एक काम करतो, तुमच्या सगळ्या गायी मी आधी पावसाचंच आणू. म्हणजे बघा मी तर पाऊस पाडणारा देव आहे, पाऊसच पाडतो. इतका पाडतो की तुमची तुमच्या सगळ्या गुरांची तारांबळ करून टाकतो. म्हणजे बर काय तुला जे कर्म करायचे तू कर, मला करायचे मी करेन. ब्रह्म कधीच भीत नाही कशाला. ज्याचं त्याचं कर्म त्याने नीट केलं की मनुष्य नीट चालतो नाही का. फक्त कर्म नीट करावं जे वाट्याला आलंय ते. असं म्हणून इंद्र गेले स्वर्गात. पाऊस पडायला इतका पाऊस पाडला तुम्हाला माहिती आहे गुरुजीचा. इतका वर्षाव तेवढ्याच पुरता केला त्या पर्वता फक्त. इतका केला की गाई गुरं भिजायला लागली, त्यांचे भक्त भिजायला लागले सगळे. आपली गौ गौ काय हा गोपाल. मग कृष्णाने एक युक्ती केली. पर्वत समोरच होता. त्याला सांगितलं बाबा रे आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणती छत्री नाही, उघडं रान आहे, उघडा रानात आहे. कृष्णाने स्पर्श केला, सगळ्या गोपाळांनी हात लावला. गोपाळांना वाटलं आम्ही पर्वत उचलतोय. पर्वत बदकन पडला खाली. गोपाळांनी हात लावला तर वाटलं वा 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 आमची पण शक्ती आहे, आम्ही पर्वत उचलतोय असं वाटलं. बदकन पडलं खाली. आणि गोपाळांनी पण हात लावला आणि कृष्णाने करंगळी लावल्या बरोबर पर्वत उठला. आणि त्या संपूर्ण पर्वताखाली सगळे गोप गोपाल सगळ्या गायी कृष्णाने आपल्या हृदयाशी धरले. किती प्रचंड चरित्र सुंदर आहे भगवंताचं चरित्र. ते उच्चारावे केले देवे गोकुळी, आचरावे नाही उच्चार. तिथे एक तो हा होता ना काय त्याचं नाव, त्यांची नक्कल करायचा तो पौंड्रक नावाचा एक माणूस होता. त्याला वाटतं कृष्ण आहे का तो, गोकुळात जन्मला. त्यांनी तिकडे गाई वासरं सगळी गोळा केली आणि स्वतःला कृष्ण म्हणायला लागला. मी पण कृष्ण आहे, मी पण सारखा तसाच पोशाख केला तसं. अहो पण यांना कुठे पाऊस थांबवता येतोय का, आणि पर्वत तरी कुठे उचलता येत. असे पौंड्रक असतात जगामध्ये. वाहून गेले वाहून गेले हे बघा. असे पौंड्रक असतात, भेटतात आपल्याला. कृष्ण महाराजांनी त्या पर्वताला फक्त करंगळी लावली. एका करांगुलीत एवढी शक्ती ज्याच्या आहे तो ब्रह्म आहे. ती शक्ती कशाने आली, हा योग त्यांनी केला. ओम सोम आणि मग सांगितला. गीता तशीच सांगितलेली नाही काय, अंदाज म्हणजे दावदर्श तसं नाही. गीता केली, आचरली आणि मग सांगितली. लक्षात ठेव, संपूर्ण जीवनभर कृष्णांचं आचरण आहे गीतेच. शेवटी सांगितलं, आधी निर्माण केली, आचरण केलं आणि मग सांगितलं. उठले काय लिहित नाही सुटले काय, कळलं तुम्हाला. आचरण मनुष्याचं तसंच पाहिजे, करून दाखव. मग गोपाळ सगळे आले, भिजले नाही. करंगळीने पर्वत धरला. सगळ्या गोपाळांना असं वा वा वा, आमच्यामुळं पर्वत उचलला गेला. यांनी लावली करंगळी फक्त. आणि इंद्राला तिकडे शॉक बसला. इंद्र म्हटला की मी शरण आहे प्रभू, आम्हाला वाटलं तुम्ही ईश्वर आहात, खाली गेला
तर तुमची ध्यानाची स्थिती काहीतरी खाली आली असेल, पण तुमची मुळीच ध्यानाची स्थिती खाली आलेली नाही. यू आर दॅट. जसे तुम्ही तिथंच होतात तसेच हे महत्व आहे. जसे आपण इथे आहोत तसेच घरी पाहिजे, तसंच पाहिजे सगळीकडे. म्हणजे मंगल आणि पवित्र मंगल. सुंदर विचारांनी युक्त असं सगळीकडेच पाहिजे. आता घरी शिव्या द्यायच्या आणि इथे येऊन मग ध्यान करायचं. ध्यान लागतच नाही. नॉर्मल परिस्थितीमध्ये तुम्ही पण नॉर्मल जगू नका, तर तो ज्ञानाचा विषय, तर तो गुरु शिष्यांचा विषय आहे. परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे, मला माहीत आहे. प्रत्येकावर परिस्थिती येते, ती वेगवेगळी येते. पण जास्त रडू नका, जास्त चिडू पण नका, जास्त काहीच करू नका. स्वतःच्या ठिकाणी एक दीर्घ श्वास घ्या आणि शांत बसा. सगळं आपोआप आणि आपोआप होतं. ती जरी असली खरंच आपोआप. आता म्हणजे मला खूप फरक वाटतो. काही नाही सांगत तुझं जर ठेवलं असेल तर. काय आणि एखादी गोष्ट काय नाही कुठं ठेवले? नाही कपडा साडी काय बेरी बिचू बेरी बिचू. म्हणजे चिडचिड नाही होत. मला वाटलं पैसे. नाही ना, पैसे आपले आपले जरा त्याचं नाही कुणी माझं पण खरंच होतं. म्हणजे आपल्याला खूप एवढा. आज हे संडे नाही, म्हणून मी विसरते आज संडे सॅटर्डे नाही. सकाळची वेळ. संडे कळलं तुम्हाला? भगवान श्रीकृष्णांच्या योगी आहे आणि कर्मयोग पण त्यांनी केलाय, आचरलाय, सांगितलाय आणि स्वतः पण योगी आहे. सगळ्यांच्यात कर्मयोग लावलाय त्यांनी. तुम्ही बघा, चरित्र वाचा, भगवंताचं स्मरण करा, लगेच कळेल तुम्हाला. कुठेही पहा, रामाच्या अवतारामध्ये पुतनाच ना ती. कोण भेटली? कैकेयी भेटली. कैकेयी का शूर्पणखा. राम कैकेयी भेटली. मंथरा भेटली. कैकेयी नाही, मंथरा. तीच नंतर कोण झाली माहिती? कुब्जा दासी झाली. तिला कंसाची दासी व्हावं लागली. का? कर्म तसं आहे. रामाला वनवासात पाठवणारी ही मंथरा ही कंसाची दासी झाली. विचारला, कर्म. पण दासी का होईना? तिला स्मरण आहे मागच्या जन्माचं, आपण काय कर्म केलं, किती वाटोळ करून घेतला आपण, आणि तशीच ती कुब्जा झाली या जन्मात. कुब्जा म्हणजे पाठीवर एवढं पापाचं गाठोडं, वाकलेली, आणि ती फुलं विकायचा तिचा धंदा. भगवंताच्या चांगलं लक्षात होतं, आपण गोकुळातून निघालोय आणि आता कुठं जायचं आहे? मथुरेला जायचं आहे, कंसाकडे. वाटेत कोणाकोणाचा मोक्ष द्यायचा आहे, कोणाकोणाला. म्हणजे ती यादी सगळी त्यांच्या इथं असते. मग सगळ्या मथुरेच्या लोकांनी भगवंताचं स्वागत केलं. सगळ्या टोटल असे उभे होते फुलं घेऊन. काय काय ही फुलांच्या हार विकाय. कोपऱ्यामध्ये एक लांब अशी कुबडी म्हातारी भगवंतांनी पाहिली आणि किंचित हसली. त्यांना माहिती आहे, डोक्यात यादी असते, कोणाला मोक्ष द्यायचा आहे, कोणाला उद्धार करायचा आहे, कोणाचं काय करायचं. जवळ गेले आणि मंथरा नावाची, म्हणजे आत्ताची कुब्जा नावाची दासी मोठा विणलेला एक हार घेऊन भगवंताच्या पाशी आली. डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले आणि लांबून अशी खिन्न हसते आहे. देवा, तू राम असताना मी तुझे काय काय अपराध नाही केले, म्हणून अपराध करायचे नाही. पुढे आपल्याला हीन लेखलं तरी धन्य म्हणायचं, आपलं पाप जातं. पुढे आपल्याला मोठं लेखलं तरी ठीक आहे, हा बुरळून जायचं नाही, म्हणून पाप होऊ द्यायचं नाही. वृत्तीमध्ये तशी ती हसली, भगवानही हसले. सगळी गर्दी बाजूला सारून भगवान तिथपर्यंत गेले, कारण ती येऊ शकत नव्हती. आणि तो हार घालून घेतला आणि मस्तकावर हात ठेवला. सरळ
भगवंताच्या हातातली दिव्य शक्ती पूर्ण शरीरभर गेली आणि उपजादाशी सरळ झाली आणि त्या जन्मी ती मुक्त झाली. मुक्त म्हणजे लगेच मरत का मनुष्य? नाही. मुक्त होणे म्हणजे लगेच मरायचं नाही. मुक्त होणे म्हणजे तुमचा श्वास ज्या जन्मामध्ये अडकला, ज्या श्वासाने तुमच्या घाणेरडी कर्म केली विचारांची, तो मुक्त झाला. शरीर तसंच आहे. अशी अनंत जीव भगवान श्रीकृष्णांनी त्या त्यांच्या चरित्रामध्ये मुक्त केलेले आहे. कळलं? भगवान श्रीकृष्णांचं चरित्र समोर आणायचं म्हणजे आपल्याला योगी व्हायला काहीच उशीर लागणार नाही. चरित्र समोर आणायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे हो, जसं संकल्प प्रभवान कामा. म्हणून आपण साधी माणसं आहोत, पण साध्या माणसांनी स्वतःच कर्म करताना सतत संकल्प चांगला ठेवला. वर्णाला फोडणी द्यायची का? बोट नको मोडून. असं त्यात असं करून मोहरी टाकली, जिरे टाकले तर काळं पडायचं. असंच आहे यांचं. कोणतंही काम मी असं सांगते ते तुमचंही मला पटतंय, सगळ्यांचं बरोबर आहे. कारण घर हे 4-5 माणसांनी भरलेलं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाचा आपल्याला त्रास होतो. Am I right? आम्हाला ज्ञान सांगायला काय जातंय नसतं. आमची मंडळ हसली. ज्ञान एकीकडे आहे, दुसऱ्यांचे स्वभाव आहे. सगळ्या स्वभावांना आपल्याला टक्कर द्यायची आहे, हे मला मान्य आहे. साधं नाही, पण मला सांगा, आपल्याला अरण्यात जाऊन तप तर नाही ना करायला लावलं या जन्मी. मला सांगा, तुमचं आमचं जीवन सोपं आहे. आपापल्या घरी जा, सुखात राहा. तिथे केलेल्या कर्मांचा झाडा द्या. झाडात द्यायचा आहे, बाकी काय करायचं. तो हसत हसत द्या, तो संतुष्ट होऊन द्या की जाऊ दे एकदाच. म्हणून मला सांगायचंय की जरी काय झालं, शिवी दिली कुणी, काय झालं, आपल्याला खालचं लेखलं तर तुमच्या अंतःकरणात काय यावं? क्षमा. काय यावं? दॅट इज द पॉइंट. क्षमा यावी. सगळे परिपूर्ण आहेत, म्हणजे पैशाची कोणाला हे नाही. हे तर कर्म आपल्या करायचं. इथे हे वैशिष्ट्य आहे की सगळ्या शिष्यांना याच्यामुळं परिपूर्ण ठेवलेले आहे ईश्वराने. ईश्वरी खूप कृपा आहे. असं नाही ठेवलं की आपण जीव जाऊ त्यांचं काही चालेल. ते नाही, आपलं आपलं त्यांचं आपलं तर चालतेच म्हणा, पण आपली अपेक्षाही पण कोणी करत नाहीच करायचं. कसं नाही. करायचं? काही काही कसं नाही, ईश्वर त्यांचा पण आहे ना. आपले पैसे खर्च करायचे. त्यांच्या घरात तर सगळे साधक आहेत, त्यामुळे सगळ्यांना ज्ञान आहे. ते कोण किती सांभाळतं ते जातं त्याला का? ते आपले भाऊ, हं? आपले भाऊ. नाही, आपले नाही, काही ते रिकामी भोग. जात झालं. ते त्यांचेच भोग आपले. तेच. आपली फक्त आत्ताच्या श्वास नीट जाऊ द्या, खालीवर खालीवर जो काय होतोय नीट जाऊ द्या, कशात अडकून देऊ नका म्हणजे झालं. हे सूक्ष्म आहे. अध्यात्म हे जे आहे ना दाते ताई, आपण जे आम्ही जे शिकवतो ते सूक्ष्म आहे, वरवरचं नाही. म्हणून गीता आपण ज्या ह्याला ठेवली ती त्यासाठी ठेवली की भगवंताने हर प्रयत्न करून स्वतः खालचा जन्म घेतला. कवळ्याच्या तिथे गेले. इतकं सगळं ज्ञान सांगायचं होतं. तुरुंगात राहिले असते तर ज्ञान आलं असतं का बाहेर? तुमच्यासारखंच झालं ना. माझ्यासारखं. म्हणजे सामान्यात तुम्ही जन्म घेतला तसंच कृष्णाने घेतला ना, हो. नाही का? हो हो असं आहे. तर गोकुळात आले नसते तर साध्यात आले नसते. ज्ञान सांगायला साध्या मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो. नाहीतर थोर मनुष्यात म्हणजे श्रीमंतीत जन्म घेतला. गौतम बुद्ध बघा, सगळे अवतारात गौतम बुद्ध राजवाड्यात जन्मले. पण काय नंतर काय ठरवलं? नको, एक राजपुत्र आणि एक पत्नी सोडून. सगळं टाकून असं माणसांना वाटतं की सोडून जायला काय गरज होती, पण तसं नाहीये. ज्याला जगाला ज्ञान द्यायचं असतं किंवा त्यांचं वेगळं काहीतरी असतं. आम्ही आपल्या प्रपंचात राहूनच ज्ञानही देतो, घरातही राहतो. मला कळतं की आपण घरात का राहतो, पण आता काय काय करायचं, काय विल्या करायचं ते मिले आनंद नाही. तो नाही आता माझं काय देव देव
मला त्यांची सारखं आता इच्छा आहे. असं वाटतं विनायकपुरमला राहावं आणि सतत माझे प्रयत्न चाललेले आहेत. बहुतेक काही दिवसांनी होईल ते. आता सध्या होत नाही. एका बाईंना मी 10-12 हजार पगार ठरवला आणि आपण राहू हो 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 सगळं झालं आणि ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी त्या आल्याच नाही. असं झालं. आणि असे अनुभव पण येतात. भगवंताची इच्छा असेल जेव्हा जेव्हा मी गणपतीला विचारते की आता मी तरी इथे राहू का, तर ते नाहीच म्हणतात. ते म्हणतात नाही तुम्ही घरी कृष्णासारखं आहे माऊली म्हणजे. हा. सामा- पुण्यातच राहायचं, घरीच राहायचं असं होतं. कृष्ण भगवान कसे गेलेच नाही कुठं तपश्चर्येला. तसेच महाराज ऑर्डर देतात तसं जगावर. तप करायची गरजच काय आवडत नाही मला सुद्धा घरात. हा? नाही त्यांना करायची गरज त्यांना नाही. बाकीचे तप नाही, तप म्हणून नाही. सृष्टीमध्ये राहायचं असतं. हा. आता आमच्यासारख्यांनी निसर्ग सृष्टीत राहा. आवडत नाही तर घरात काय पाहिजे निसर्गात, हा. नाही आवडत. बरोबर नाही आवडत. सृष्टीत राहायचं. व्यापक झालं ना त्यांनी. सृष्टी आपली आहे बाकी नाही. त्याची वेळ अजून आली नसेल तर कधी ते यायची सांगेल. वेळ? वेळ आली की सांगेलच तो. बघू आता. नवीन पण बांधणं होते होईल का. हा. पण मी फार जंगजंग पछाडले त्यासाठी. मला काय ते होतच नाही काही करा. त्यांनी पूर्वीपासून हेच धरले महाराजांनी. आपण गेले की पहिला दिवस जातो, दुसऱ्या दिवशी चतुर्थीत जातो, तिसऱ्या दिवशी पंचमी म्हणून जातो, चौथ्या दिवशी गो 3 दिवसाच्या वेळ आवडून द्या. नाही. हा हाच येतो म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला? त्रिदंडी संन्यास. हा? त्रिदंडी. त्रिदंडी संन्यास. बस तो तुमच्या महाराजांचा नाही आमचा पण चालू आहे. पहिल्या दिवशी जायचं तिथे राहायचं, दुसऱ्या दिवशी राहायचं, तिसऱ्या दिवशी पळायचं. मला तुमच्या गुरूंची इतकी आठवण येते आणि ते पळणं इतकं स्वाभाविक होतं की राहूच शकत नाही. नाहीच असं इतकं त्यांनी ठेवले. त्रिदंडी संन्यास चालू आहे. त्यामुळे शरीराची धावपळ होते, काय 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 असतं. तर त्याचमुळे इथलं पण कार्य चाललंय. सगळीकडचं कार्य जे पाहिजे ते चालू आहे असं आहे. तर आपण आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं शरीर हे सगळं जेव्हा सद्गुरु कृपेवर आणि सद्गुरु शब्दांवर चालूच आहे तर ते तसंच कुठेही थांबवायचं नाही. सद्गुरूंची आज्ञा ही प्राण आहे म्हणजे त्या प्राणाच्या ह्याच्यावरच चालायचं. म्हणून तसं मग मला कसं तरी होतं सांगताना पण आणि राहताना पण आता काय करायचं. असं सारखं लोकांना सांगत बसावं गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा आहे. गुरु आज्ञा काय अशी असते काय? पण आता असतेच म्हणायची. गृहस्थाश्रम काही सुटतच नाही. बरं पुढे घरी राहून मी काय करते सांगू विचारा मला. काहीही न करणारा प्राणी आहे. इतकंच पण माझ्या वृत्तीने किंवा मला काडी पण नाही हलवावी लागत घरी. माझ्या रूम मध्येच मी असते बंदिस्त. म्हणजे मला तेवढंच आवडतं. आणि बाहेर आले तर ह्याला आणि नंतर चप्पल घालून इकडं एवढ्याच क्रिया आहेत. कोणी मला काही काम सांगत नाही, काहीही नाही. दूध खोलीत येतं, चहा खोलीत येतो, नाश्ता खोलीत सगळं. आले तर थोडा वेळ बातम्या वगैरे लावायला हॉलमध्ये. बस एवढाच माझा उपक्रम आहे त्या घरात. बाकी काहीच नाही. कशातच मी निगडीत नाही. ही 2 मुलं इतकी मला सहकार्य करतात. प्रचंड सहकार्य आहे. विवेक महाराज आणि सिद्ध आणि मुलांचं पण आहे, सगळ्यांचं आहे. कसलंच मला काहीच नाही. काहीच बघावं लागतच नाही. मी बघितलंही नाही. इतकं त्यांनी जबाबदारी सगळी अंगावर घेतली. त्यामुळे अहम संन्यासी. बस मी घरात बसले तरी संन्यासीच आहे, तिकडे गेले तरी संन्यासी आहे, इथं बसले तरी संन्यासी आहे. सम्यक न्यास. खरा संन्यास कुठं आहे माहिती आहे का? सम्यक न्यास. आपला श्वास ऊर्ध्व जातो आणि आपण कल्पना काय केली किंवा काय काम असतं. सम्यक न्यास. सम्यक न्यास म्हणजे श्वास ऊर्ध्व गेला आणि पुन्हा कर्मांसाठी खाली आला. 2 श्वास बरोबर चालले. जाणारा पुन्हा येणारा आणि काम करून पुन्हा अर्पण होणारा तो सम्यक श्वास आहे. कळलं? ओम सोहम हमसा. हमसा म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे कल्पना आल्या, संकल्प आले, विकत सगळं आलं. तर सोहम हा वरतीला असं सगळं ज्ञान आहे. ज्ञानाबरोबर कर्म आहे.
जोपर्यंत ईश्वराने शरीर आहे तोपर्यंत कर्म आहे, तोपर्यंत आपल्याला ती केलीच पाहिजे जी आहे ती. ठीक आहे. किती वाजलेत पहा. मला अजून ऐकायचं असलं तर 16 वाजले. सव्वा पुरे ना. थोडा वेळ घेऊ का? तेव्हा योगी आदर्श म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आहे, आपले परमहंस आहे. असे योगी पृथ्वीवर होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आपला मार्ग सुकर झाला. एकच खेद वाटतो मला की जगातली एवढीशीच माणसं माझ्या पुढे आली. आमचा विवेक मला म्हणतो की काय आपलं ज्ञान बाहेरच घे, पण एक आहे, बाहेर ज्ञान जाणं त्यांनी आचरणात आणणं हे सगळं अवघड आहे. हे ज्ञान कोणी आता या युगाला कोणीही शिकणार नाही हे मला माहीत आहे. क्वचित कोणीतरी असं निघेल. हा? गौतम बुद्धांना पण 5च शिष्य हा, होते. पाचच हो ना, पाचच होते का? गौतम बुद्ध म्हणजे त्याच्यापेक्षा आपले तरी बरे. नाही हे तेवढंच ज्ञान. मयुरेश असं आहे. म्हणून बाहेर ज्ञान घालवा. बाहेर ज्ञान हे बाहेर नाही, ज्ञान हे ते तितका आतच असतं. जो या उमरेच्या आत येईल तो ज्ञानीच होऊन जाईल, एवढं मात्र खरं आहे. इथे येणारा मनुष्य कधीच तसा जन्म मरण भोगणार नाही, त्याला मुक्तीच मिळणार. फक्त त्याने थोडासा अभ्यास केला पाहिजे. कळलं? भक्ती पण आहे आणि अभ्यास पण. म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये निर्गुण, निर्विकार आणि काय म्हणतात उदास व्हायचं नाही. आपल्याला हे शिकवले मुख्य. म्हणून त्यासाठी भगवान श्रीकृष्णांचं चरित्र. भगवान श्रीकृष्ण कधी उदास झाले नाही. सगळ्यांच्या समोर कधी रानात गेले नाहीत. असे बसायला गेले का? कधी दिसले का? नाही. कुठं पाहिलं का चित्र? नाही. ते कधी ध्यान करायचं माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहितीच नाही. पहाटे 3ला ध्यान करायचं, कोणीच उठलं नाही तेव्हा. सकाळी जागे होऊन सर्वांसारखे वागायचे. म्हणून मग कोणाला कळलंच नाही श्रीकृष्ण भगवान काय. कोणी त्यांना गवळी म्हटलं, कोणी उपमर्द केला, कोणी त्यांना काय म्हटलं आलं, पुष्कळ काय काय म्हटलं. त्यांना नावं ठेवली. हा, रणछोडदास म्हटलं, कोणी काय म्हटलं खूप. पण भगवान श्रीकृष्णांचं ध्येयच एक होतं, अवतार मनुष्य म्हणून आले, प्रत्येक कर्म अर्पण केलं. आणि तेच ज्ञान युद्धामध्ये प्रिय अर्जुनाला शिकवलं. अर्जुन प्रिय शिष्य होता. अर्जुनाचं त्यांनी आयुष्यभर निरीक्षण केलं होतं लहानपणापासून. अर्जुनाला कोणी खोडी करायला आले की तो भगवंताला कृष्ण जवळच होता. आत्ते भाऊ म्हणून सांगायचं, पण त्यालाच सांगायचं. ते आहे ना वर्णन याच्या की तुम्हाला आत्ते भाऊ म्हणून सांगायचं, पण मलाच सांगायचं. त्यामुळे माझ्याकडे तुझी सगळी कर्म आपोआप आली, असं जरा तिचे विनोदाने म्हटलं. म्हणून कर्म अर्पण झाली. अर्जुन हा निर्व्याज होता, म्हणजे मनाने शुद्ध. अर्जुनाचं एक व्यक्तिमत्व आहे. मी आमच्या 2-3 मुलांना सांगितलं होतं की अर्जुनावर कोणीतरी PhD करा. योगायोगाने ते काही झालं नाही. संबंध ज्ञानेश्वरीत अर्जुन आहे, नीट वाचा एकदा. म्हणजे तिथे तिथे त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती, त्याचा अभ्यासाचं महत्व आणि तो लढतो कसा. लढताना त्याला काय वाटलंय. एकीकडे माया आहे, एकीकडे भगवान कृष्ण आहे, एकीकडे समोर सद्गुरू आहे. मग प्रश्न पडला आहे, चांगल्या माणसाला पडेल तसं, की मी माझ्या सद्गुरूंना कसं मारू वगैरे. म्हणजे ते पण आहे, गुरूंचं प्रेम आहे, गुरूंचा आदर आहे. तरी भगवंताने सांगितलं की तुझे सद्गुरू गुरु आहेत ना, मग ते असे कसे वागतात, अन्यायाच्या बाजूने का उभे राहिले. दॅट इज द पॉइंट. गुरुने अन्यायाच्या बाजूने उभं राहायचं नसतं, न्याय्य बाजू पाहिजे. द्रौपदी वस्त्रहरण होताना का नाही त्यांनी आवाज टाकला, स्वतःच्या पोटाची का काळजी केली. दॅट इज द पॉइंट. अन्यायाचं समोर चाललेला आहे, तरी माझं कसं होईल या उच्चाराने, या विषय डोक्यातून तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही पावर तुमच्या हातात असून ना द्रोणाचार्य, ना कृपाचार्य, ना भीष्माचार्य, एवढी मोठी व्यक्तिमत्व ते भगवंतांनी लक्षात ठेवलं. अर्जुना, तू स्वच्छ मनाचा आहेस. भगवद्गीता ज्याला शिकायची त्याचं मन चांगलं स्वच्छ. सुमनू आणि सुद्धा
हा, तू म्हणून भगवंतांनी वर्णन करावं शिष्याचं, अर्जुना तू सुमनू आणि शुद्ध मती अनन्य गती. काय तू प्रेमाचा पुतळा वगैरे नाही, सुमनू आणि शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती. अनिंदकू अनन्य गती. अर्जुनाचं वर्णन आहे अनिंदकू, तू जन्मभर कधी कोणाची निंदा केली नाहीस माझ्यावर, आणि अनन्य गती, मला किती किती प्रश्न विचार, तुझ्या अनन्य गती आहे म्हणजे अनन्य विश्वास आहे माझ्यावर. पुढे अनिंदकू अनन्य गती भक्ती. गोप्यही तुझं प्रती सत्य. हा? पुढे ते काहीतरी गोप्यही तुझं प्रती सत्य. परी गौप्यही तुझं प्रती चावळावे का ना, म्हणून तुला ही गुप्त विद्या मी का शिकवू नये, असा प्रश्न आहे भगवंता. तुलाच का सांगू नये ही गुप्त विद्या. म्हणून सद्गुरूपणे एखादाच कोणाला तरी सांगू शकतो. आतापर्यंत तेच चाललं. इतकं ज्ञान आपल्याला खरंच कोणी ते योग्यतेचा असल्याशिवाय समजत नाही. एकालाच किती कोणा कोण आहे? एकालाच कोणाला तरी सांग. योग्यतेचा असल्याशिवाय नाही. अनिंदकू अनन्य गती. मन कसं असावं मनुष्य, स्वच्छ दर्यासारखं मन असावं. त्या मनाचा फायदा भगवंताकडे नेण्यात होतो. कळलं. मग अर्जुनाचे काही गुण आहेत आणि म्हणून त्यांनी भगवंतांनी अर्जुनावर कृपा केली, कृपेचा ओघ सोडला. अर्जुन झाला 18व्या अध्यायामध्ये त्या ओव्या आहे, भगवंता मी पूर्ण झालो, आता मी काय करू. त्या भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू पंथ काढ आहे, लोकांना शिकव. म्हणून माझं असं मत आहे, अर्जुन काही वर्ष तरी सद्गुरू म्हणून कार्य करत असला पाहिजे. तू याला नाव दे, योग पंथाला तुझं नाव दे, काहीतरी दे, ते नाव विश्वयोग. अर्जुनाला का काय जन्माला, तू या विश्वाच्या योगाला नाव दे काहीतरी, असं सांगितलं. नाव दे, पंथ चालव, शिष्य करून घे आणि शिष्यांना मुक्तीचं ज्ञान शिकव अर्जुना. याच्यात आज्ञा आहे 18व्या अध्यायात. फार मज्जा आहे. आता तुमची सर्वांची भगवद्गीता पाठ पाहिजे, म्हणजे नुसती पाठ नको. प्रत्येक अध्यायामध्ये काय विशेष आहे हे आता इथून पुढे तुम्ही लोकांनी मला सांगायचं. पहिल्या अध्यायात काय आहे विशेष सांगा. युद्धवर्णन, विषाद योग. विषाद, अर्जुन युद्धवर्णन आणि विषाद. अर्जुन विषाद. विषाद योग, विषाद. काय विषाद झाला अर्जुनाला. दुःख झालं ना, सगळ्यांना मार म्हणल्यावर. समोर नातेवाईक सगळे होते. झालं. दुसरा अध्याय दुःख झालं. सांख्य. अर्जुनाचा अनुग्रह झाला दुसऱ्या अध्यायात. लक्षात. अर्जुनाचे कान मंत्राने पूर्ण केले. तिसरा अध्याय कर्मयोग. कर्मयोग. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की अर्जुना कर्मच नीट कर, बस दुसरं काहीच बघू नको, झाला तुझा अभ्यास. एखादा अडाणी मनुष्य असतो, त्याला जर हे ज्ञान शिक, आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये किंवा भारतामध्ये अडाणी साधू पण खूप आहे, म्हणजे न शिकलेले. या पेन्सिल आणि पाटीच्या शिक्षणाशिवाय हे खूप छान छान त्याच्याशिवाय पण सिद्ध असतात काय काय, त्यांना नाही येत पण तरी सिद्ध असतात, कारण सिद्धत्वाने सगळं समजतं. खूप छान असतं. आमच्या देवगड म्हणून जे स्थान आहे आपलं, तिथले महाराज असे होते औरंगाबाद त्यांच्या देवाच्या. ते स्थान मी पाहिलं, मला इतकं आवडलं त्या स्वामींनी. इतके साधे, गंमतचा एक दृष्टांत झाला, इतके साधे, काहीही न येणार मनुष्य. तो जो देवगड आहे ना, तो किल्ला म्हणजे डोंगर, त्या डोंगराच्या पलीकडच्या गावात ते होते, असं त्यांचं चरित्र आहे. घोंगडी साधी आपली ठेवायची, झाडाला टेकून बसायचं आणि आपली गुरच पाळायचे का नाही. नाही, पोळी होती, आई वडील माशाचा धंदा करायचे. बरं. आणि ते ध्यान करायचे. कोणी गुरु भेटले ध्यान करायचं. तर काय ध्यानी आहे बाबा, सांगतोय काय ते. मग कोणी लोक पैसे वगैरे द्यायचे त्यांना. ते पैसे इतके साठलेले, लोकांनी सगळे पैसे नेले, कोणीच त्यांना दिले नाही, लुबाडले. आणि गावचे लोक त्यांचं कधीच काय ऐकायला वगैरे, म्हणजे असं खायला वेळ द्याय, असं छळलं त्यांनी त्या गावच्या. मग त्यांनी त्यांना स्वच्छ सांगितलं की मी आता तुमच्या गावामध्ये राहू इच्छित नाही, मी पलीकडे सांगतो. मग तो डोंगर सोडून या गावात येतात.
या गावात आल्यावर तिथे तपच करतात. परमेश्वराचं तप अडाणी म्हणून केलं आणि सुशिक्षित म्हणून केलं तर आपल्या या व्यावहारिक शिक्षणाचा त्या तपावर काहीही परिणाम नसतो. थोडा होतो, उलट शिक्षणाचा माणसाला काय असतो, अहंकार असतो. खरंय. गोपाळ शिकलेले होते का? नाही. भगवान श्रीकृष्ण तरी शाळेत गेले होते मला समजा, गोपाळ कुठे होते शाळेत? नाही, होते. असं आहे. तसं हे महाराज देवगडला आले आणि देवगडला त्यांना मात्र अत्यंत चांगले भक्त भेटले. तिथे त्यांचं सगळं हे भक्त भेटले, अभ्यास झाला, त्याचा परिणाम झाला. आता देवगड नावाचं संस्थान केवढं मोठं आहे, बापरे. आत्ताच्या त्या महाराजांनी पण त्यांची माझी भेट झाली. आत्ताच्या महाराज त्यांनी माझा खूप छान सत्कार केला होता. आम्ही सांगतो नेहमी की अशाच्या ठिकाणावर आम्ही आलो, माणसं चांगली वाट. तसं आहे ते देवगडच्या महाराजांचं सगळं तप वगैरे. इथे नदी आहे खाली डोंगराच्या पाठीमागे, त्या नदीच्या ठिकाणी ते तप करायचे. सिद्धीच्या प्रगट झाल्या त्या लोकांसाठी वापरल्या त्यांनी, बाकी काय असं आहे. म्हणजे अडाणी मनुष्य सुद्धा खूप ज्ञान नाही देणार, पण स्वतःच्या वर्तनातून. आता समजा तुम्हाला पैसे कमी आहेत, घरी गरिबी आहे तुमची, तर ते असं काय तुम्हाला देते की गरिबी आहे असं. त्यांच्याजवळ ज्ञान नाही पण ते प्रयत्न करतात. तसं ज्ञानही आहे, भक्तीही आहे आणि त्याचं आचरणही तुम्ही करताय. हे 3 सिद्धत्वाच्या गोष्टी आहेत, फार मोठ्या, फार मोठ्या आहेत. तुम्ही आचरणही करताय, तुम्ही लोकांनाही देताय, तुमच्याजवळ ज्ञानही आहे, सिद्धत्वही आहे. हे खूप मोठं असतं. कधीच्या एखाद्याला ते मिळून जातं. आता मी बघा, ज्ञान आहे, सगळं आहे, पण जन्म स्त्रीचा आहे असं काही नाही. आमच्या सद्गुरूंनी ओळखलं होतं हे सगळं. मागचे 7 जन्म मी गुरुजींच्याच बरोबर आहे असं मला ध्यानात आलं. वहीत आहे माझ्या, 7 नाही 5. मागचे 5 जन्म हेच माझे सद्गुरू होते असं ते झाले. त्यामुळे मग विद्या येणारच नाही एवढी मोठी कुठल्या तरी का. हा, सद्गुरूनाथ हेच होते एवढं मला दिसत होतं ध्यानामध्ये. म्हणून या जन्मी ते सगळं कर्मफळ फळाला आलं आणि या जन्मी ही योगविद्या आपल्याला मिळाली. मागच्या जन्मी तसं नव्हतं, योगविद्या नव्हती, नुसती शिष्य म्हणून असे मी बसायचे त्यांच्या ह्याच्यात असं. पण तेच गुरु होते ना असं होतं. पण मग या जन्मी ती फळाला. आणि त्या जन्मी मी काय काय निश्चय केले असतील, नाही बाबा आपल्याला ही ज्ञान व्हावं असं कुठंतरी मनुष्याचा संकल्प झाल्याशिवाय ते होत नाही. ज्ञान होणे ही फार मोठी उंचीची पायरी आहे. पण भक्त होणं ही पायरी, पण ज्ञान होणं ही फार उंचीची पायरी. मग अर्जुनाला धर्माचं ज्ञान दिलं आणि पंथ चालू असं स्पष्ट सांगितलं 18व्या अध्यायात. मी तुम्हाला काढून दिली नियम सांगितले. अर्जुना पंथाचे नियम सांगितले. अर्जुन म्हणाला मी हे ज्ञान घेऊन काय करू पुढं. ते म्हणजे नाही, तू तर आचरण करच पण पंथ काढ. म्हणजे ज्ञानेश्वरीने आपल्याला ऑर्डर दिलेली आहे, पंथ काढ. तो हा विश्वयोग, तोच हा. त्याच्या पंथाचं नाव नाही दिलं, पण विश्वयोग काढच सांगितलं की अर्जुना तू पंथाला नाव दे काय आहे. म्हणून मग तो माझ्याकडून काय केला गेलाय, विश्वयोग काढला गेला असं झालं. आमच्या गुरुजी होते तो पण काहीच नाव नव्हतं, पंथ काढलाच नाही गुरुजींनी. मला ऑर्डर आहे ना, तर मग मी काढला. मी म्हणजे शक्ती. आपण सुरुवात केली पंथाची. गुरुजी नाही, गुरुजी सगळीकडे फक्त प्रवचन द्यायचे आणि घरी यायचे. त्यांना आश्रम पण नव्हता, काहीच नव्हतं विचारायला. आपण माझ्यासाठी माझ्या गुरूंनी हे सगळं तयार केलं, जे तयार केलं पुढं 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 चाललंय सगळं असं आहे. एखादी शक्ती, एखादी व्यक्ती, एखादी काहीतरी असं असतं. तुमचं सगळं त्यांना माहिती होतं ना, सगळा योग असतो. त्यामुळे सगळं त्यांनी सगळं तयार केलं असताना. संस्कार म्हणावे तर माझ्या वडिलांकडून माझे सगळे आहे. या जन्मीच्या मागच्या जन्मी असेल जायचे आता असं तयारीत बसलं चल खूप वेळ झालेला आहे पुढच्या प्रवचनावर, म्हणून यावं ऐकायला.
आणि अहो ही अजून काय अवतारी त्यांच्या वेगळ्यापणा. मी तिच्याकडे ती माझ्याकडे करत रस्त्यात थांबलो आणि मग पहिले रिक्षा वाजवतो आला. पुढच्या प्रवचन कधी होणार आता? आता सोमवारपासून आपलं नवरात्र सुरू होत आहे हा? तर सर्वांनी त्याच्या तयारीत राहा. बरं आपले नावं सांगता कुणाला केव्हा द्यायची याची? यांच्याकडे काय नावं द्या, कोणाला कधी पूजा हवी आपल्या ती. गुरुवारी आपले जोशी पिढी आहेत. ते काय मला माहिती ऐका एकाच वेळेला देऊ नका कारण यावेळेला दिवस जास्त तुळशी पिढी नाहीये नाहीयेत का? तुळशी पिढी जाऊ बाई त्यांच्या उशिरा घेतली त्यांनी बरं, सांगितले सगळे दिवस जाते त्यांनी सांगितले त्यानंतर मला घेतली त्यांनी यांना सांगितलं असेल ना. त्यांनी सांगितले पुढच्या इथेच आहे, आहे. त्या आहेत. बुधवारी वगैरे पण आम्हाला. एक दोन त्यांचा गुरुवार होता. मयुरी माझं कागद कुठे गेलं? असं सांगायला बसलो तर एक दिवस जाईल. चतुर्थी गुरुवारी शितोळे गावडे आणि मुस्लिमने घेतले 23 ला 23 ला बुधवारी 24 आहे. चालेल 24 चालेल. बुधवारी 24 आहे. हा, तेच म्हटलं 24. तर पूजेला कोणी तुम्ही दोघीच येणार? माझं पण नाव घ्या त्यांच्यावरून. तुम्ही दोघीच येणार? रेडी आहे. बघू आता कसं काय होईल. हा? एखाद्याचं काम आहे पौर्णिमा येईल ना. यावेळेला तर आपण- येईल की एवढा एक दिवस आंघोळीची ठेवली गेली. सर ते मध्ये त्यांच्या बरोबर मंगलचं नाव आलं. हा? ते नाव हा, आलं. आहे. आणि गुर्जर मावशी होते गेल्या वर्षी, मग त्यांना विचारा. ते म्हटलं झालं होतं. गुर्जर मावशी होते ना आपल्याला. मंगल शिंदे मंगल शिंदे ते गुरुदत्तही आता याच्यावर आहे. कोणाबरोबर गुरुजर त्यांचं अजून काही माहित नाही हो. नाही, त्या गेल्या वर्षी आमच्या बरोबर होत्या. त्यांना बघू काय म्हणतात. त्यांना ते गुरुजनाला जरा फोन करून विचारायला पाहिजे. गुंजर ताई का? हा. मुल्या यांच्यात काय? मी विचारते त्यांना. नाही यांच्याबरोबर ती म्हणते मी जाते मंगल शिंदे म्हणते मी हा, जाते. त्या पण होत्या आणि त्या अगं नाही, अकरा दिवस आहे. ऐका, ऐका. मागच्या वेळी गुरुजर त्यांचं ताई झालं. नाव लिहून ठेवा. गुरुजर काय म्हणते ते बघू ना. हा, मग बघू. या. आपण आता एक सोमवारी आणतो. आज तारीख 19 आहे. तुम्हाला ती काही केंद्र वगैरे काय मी केलं नव्हते ते. फक्त आकृती आपण काढायची. जमेल ना? काढू ना. तुमचं handwriting आहे. केंद्र आता येतात अशी. तुमचं नाव घालायचं का पूर्वी ते ऐका गुरुजर ताईमध्ये त्यांचं विचारून त्यांच्याबरोबर तुमचं घातून चालेल. नाही माहिती त्या कधी आपण त्या गुरुजर ताईंचं कधी त्यांना रविवार शनिवार लागेल. त्यांना विचारून घ्यायला तर. शनिवार रविवार असं लागेल त्यांना मला. तर कोण आहे पंचमीच्या लोक मेंबर ठरलेले वगैरे घालता येईल. ते यांना ह्या दोघी आली ना मध्ये आणि श्रीमंगल बरोबर घ्या ना एकच महिना. कुठला दिवस आहे? मी पहिल्या दिवस घेतलाय. पहिला नको. किती द्यायचं? माझं दाखवा. माझं दाखवा. आम्ही देऊ? दीड वाजता. तुम्हाला वेळ कधी आम्हाला रविवार कधी सांगताय काढण्यासाठी सर्वांनी